जय भीम नमो बुद्धाय. आपण बघत आहात WS न्यूज आणि IBM TV 9. मी विजय खवसे. सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकातला प्रत्येक कार्यक्रम आम्ही दोन्ही चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो. आज 15 मार्च मान्यवर कांशीरामजींची 90वी जयंती या ठिकाणी साजरी होताना दिसत आहे. आपण बघू शकता या ठिकाणी जे बॅनर लावलेले आहे. कांशीरामजी आहे, मायावतीजी आहे, आनंदजी आहे. या ठिकाणी संपूर्ण महापुरुषाचे जे आहे बॅनर लावले दिसत आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये मान्यवर कांशीरामजीची जयंती जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या मार्गदर्शनात होत आहे. आपण बघू शकता हे चित्र खूप ऐतिहासिक चित्र मान्यवर कांशीरामजीचं आहे. प्रजातंत्र में बहुजन का राज होता है लेकिन हमारे देश में उल्टा होता है, बहुमत बहुजन का है तथा राज अल्प जन कर रहा है, असं एक मॅटर कांशीरामजींच्या बॅनरवर लावण्यात आलेला आहे. आपण बघू शकता महिलांचा सुद्धा यामध्ये मोठा सहभाग आहे. 90वी जयंती जी आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये येत आहे. थोडं सावलीमध्ये येऊया. सावलीमध्ये आपण सगळ्या महिलांसोबत सुद्धा आपण चर्चा करूया की आज कांशीरामजीची जयंती नागपूरच्या संविधान चौकामध्ये मोठ्याने साजरी होताना दिसत. ढोल ताशाच्या गजरामध्ये जे आहे ही जयंती साजरी करताना आम्ही बघितलेली आहे. आपण बघू शकता महिला सुद्धा. कुठून आल्या तुम्ही? आज जयंती आहे, काय सांगाल मान्यवर कांशीरामजीची? काटोल विधानसभेमधून आले. अच्छा अच्छा अच्छा. काय सांगाल कांशीरामजीच्या बद्दल? माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे पण तेवढं बोलण्याची सवय नाही. तुम्ही सांगा, तुम्हाला काय माहित आहे कांशीरामजीच्या बद्दल? कांशीरामजींच्या बद्दल आम्हाला बहुजन समाज पार्टी आमच्या मान्यवर कांशीराम साहेबांनी स्थापना केली आहे. त्यांनी आपल्या ड्युटीचा त्याग केलेला आहे. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती. त्या निमित्ताने त्यांना सुट्टी नाही मिळाली होती. त्यानुसार त्यांनी जे मोमेंट बाबासाहेबांची होती ती आपल्या खांद्यावरती घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून घराघरांमध्ये पोहोचवलेले आहेत, जगात पोहोचवलेले आहेत. आणि बहुजन समाज पार्टी ही 3ऱ्या नंबरची आमची पार्टी आहे, राष्ट्रीय पार्टी आहे. आणि आम्हाला मान्यवर कांशीराम साहेबांनी शासनकर्ती जमात बनव हे आम्हाला धडा दिलेला. शासनकर्ती जमात बना असा नारा जे आहे कांशीरामजींनी दिला होता. आणि उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यामध्ये 4 वेळा बहुजन समाज पार्टीने आपलं राज्य सुद्धा केलेलं आहे. आपण बघू शकता आणखी सुद्धा बरेचशा जे आहे समता सैनिक दलचे सुद्धा या ठिकाणी महिला आलेल्या आहेत. बघू शकता आजी आलेले आहेत. आजी आजी कुठून आले? आजी मांडळ कुई मांडळवरून आलेले आहे. काय आहे आज हे सांगा. आज काय आहे, कशासाठी आल्या नागपूरच्या संविधान चौकामध्ये? कशासाठी आला? मायावती येत आहे, सुलेखाताई येत आहे. सुलेखाताई नाही येत आहे. सुलेखाताई तिकडे गेलेल्या दुसऱ्या ठिकाणी. हो का? तो कांशीरामजीचा जन्मदिवस आहे. हो म्हणून आम्ही आलो. तुम्ही पण बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्ते आहे का? नाही, मी नाही आहे, हे पार्टी आहे. अच्छा, तुम्ही म्हणजे आज फक्त जयंती साजरी करण्यासाठी आलेले आहे. काय गावामध्ये काय माहोल म्हणते तुमच्या? ठीक आहे बाबा, माहोल चांगला आहे. चांगला आहे. एक आहे का सगळे लोक गावातले? सगळे एक आहे. काही फुटपाथ तर नाही कुठं? नाही फुटपाथ काही नाही. खरं काही दुसऱ्या पार्टीकडे गेले? नाही दुसऱ्या पार्टीकडे नाही. मग आपलं टाकूचं नाही, दुसऱ्या पार्टीकडे जाऊन करे बाबा. अरे गेले ना मोठे मोठे नेते. नाही गेले असतील नेते, आपण गरीब आहो ना. गरीब आहे गावातल्या लोक. हो नेते लोक गेले असतील पण सगळे BSPच आहे का आपले लोक? हो गाव पूर्ण गाव सरपंच BSPच आहे का? मग गावात सगळे एक आहो आम्ही. जाणार नाही, हलचल होणार नाही. हो सगळे बहिणजी सोबत राहणार. सगळे गावावरून आलेले आजी आहे. आमचा हिंदू समाज, एसी समाज, आम्ही एक आहो. हिंदू समाज आमच्या एसी समाजाला साथ करते. खूप चांगली गोष्ट आहे. बाबासाहेबांनी सांगितलं का सगळे एक आहे म्हणून? हो सगळे एक आहेत म्हणून एकत्रच राहा बाबा. बरोबर आहे. ठीक आहे. सगळ्यांना सांग याच्यावर सगळ्या समाजाने एकत्र राहावं म्हणून सांग. सगळे एकत्र राहून सण्याने आपले जे कार्यकर्ते आहेत, काम आहेत ते करावी.
अशी माझी विनंती आहे. बघू शकता या आजीने कुई मांडळवरून आलेले आहे. संविधान चौकामध्ये मान्यवर कांशीरामजीची जयंती साजरी करण्यासाठी आले आणि एक मोलाचा सल्ला त्यांनी दिली की गावामध्ये सर्व समाजाने एक राहिलं पाहिजे. हा मोलाचा सल्ला जो आहे त्या आजीने दिलेला आहे. आणखी आपल्यासोबत काही लोक आहे. या साहेब इकडे या थोडं. आणखी अरे आणि इकडं आणखी काही लोकांसोबत चर्चा करूया. आज कांशीरामजीची जयंती आहे. या ठिकाणी संविधान चौकामध्ये ढोल ताशाच्या गजरात साजरी होताना आपल्याला दिसत आहे. काय सांगाल? आदरणीय कांशीराम साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर जी थांबलेली चळवळ होती, ती चळवळ खऱ्या अर्थाने पूर्ण देशामध्ये वाढविण्याचं काम परमपूज्य आदरणीय कांशीराम साहेब यांनी केलेलं आहे आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने उत्साहामध्ये बहुजन समाज पार्टी हा दिवस मानवतो. मी तुम्हाला दाखवतोय एक रथ आलेला आहे. आपण बघू शकता ह्या कन्याकुमारी ते दिल्ली हा रथ आलेला आहे. बघू शकता आणि तो सध्या नागपूरमध्ये पोहोचलेला आहे. काल दीक्षाभूमीला होता आणि आता नेमका जे आहे संविधान चौकामध्ये पोहोचलेला आहे. कन्याकुमारी ते दिल्ली असा हा रथ आहे. मुकेश सरकार जे आहे ते पत्रकार आहे. विशेष करून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ते पत्रकार आहे. त्या पत्रकारांनी जो आहे हा रथ काढलेला आहे आणि तो रथ सध्या या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि तो सध्या संविधान चौकामधून दिल्लीकडे रवाना होणार आहे आणि भारत बौद्धमय करण्यासाठी जो आहे हा रथ निघालेला आहे. आपण बघू शकता 26 जानेवारी टू 14 एप्रिल पर्यंतचा हा मार्च आहे त्यांनी काढलेला आहे. कॉन्स्टिट्यूशन अॅनिव्हर्सरी म्हणून त्यांनी हा रथ काढलेला आहे. दिल्लीला सो रथ तिकडे जाणार आहे आणि मोठी गोष्ट आहे, ते फार मोठी गोष्ट आहे की सध्या तो रथ जो आहे नागपूरमध्ये पोहोचलेला आहे. आज विशेष करून मान्यवर कांशीरामजीची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्त जो आहे हा रथ जो आहे नागपूरमध्ये पोहोचलेला आहे आणि तो आता नागपूरमधून थेट जो आहे दिल्लीकडे रवाना होणार आहे. आपण बघू शकता या ठिकाणी जो आहे जे पत्रकार आहेत त्यांचा तो रथ आहे. आपण आपल्या यांच्यासोबत सुद्धा बोलून घेऊया थोडं. एक मिनिट. तर नक्की बघू शकता या ठिकाणी हे दाखवा थोडं. या ठिकाणी हे जे सगळे जे आहे बहुजन समाज पार्टीचे नेते जे आहे या ठिकाणी कांशीरामजीच्या घोषणा देत आहे, जयंती साजरी करत आहे. विशेष करून आजचा दिवस जो आहे बहुजन समाज पार्टीसाठी हा जो मोठा दिवस आहे. मी तुम्हाला संपूर्ण दृश्य जे आहे या ठिकाणी संविधान चौकामधून दाखवण्याचा WS न्यूज आणि IBM TV 9 चा हा प्रयत्न आहे. आपण बघू शकता नारे देताना या ठिकाणी आपल्याला सर्व नेते दिसत आहे. सगळी नेते मंडळी आहे बहुजन समाज पार्टीची आणि मान्यवर कांशीरामजीचा 90वा जन्मदिवस जो आहे साजरा होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. बघू शकता संपूर्ण आपल्यासोबत उत्तमजी शेवळे आहे. त्यांचे काय सांगाल? आज खूप आनंदाचा दिवस आहे. मान्यवर कांशीरामजीची जयंती आहे आणि संविधान चौकात ढोल ताशाच्या गजरामध्ये तुम्ही जयंती साजरी करतात. आज बहुजन समाजाचे संस्थापक बहुजन समाज पार्टीचे मान्यवर कांशीरामजी यांचा 90वा जन्मदिवस आहे आणि त्यांचा जन्मदिवस आम्ही उत्साहात साजरा करणार आहोत. कारण यानंतर बहुजन समाज शासक बनणार आहे. मान्यवर कांशीराम साहेबांची इच्छा होती की सम्राट अशोकाचं युग आणायचं आहे आणि हा बहुजन समाज शासक बनला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून बहिणजींच्या नेतृत्वात आता येणाऱ्या 2024च्या निवडणुकीत बहुजन समाज पार्टी बहिणजीच्या नेतृत्वात प्रधानमंत्री द्यायला या देशाला निघालेली आहे आणि म्हणून आजचा हा दिवस आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. नुकताच आता आचारसंहिता घोषित होईल. नागपूरमध्ये काय संकल्प केला बहुजन समाज पार्टीने? नागपूरमधून बहुजन समाज पार्टीचा खासदार, बहुजन समाज पार्टीचा हत्ती आणि निळ्या झेंड्याच्या निशाणावर नागपूरचा खासदार बसपाचा असेल हा निर्णय आम्ही केलेला आहे. नागपुरातून त्याची सुरुवात केली आणि आज आनंदाचा उत्सव आम्ही त्यासाठी साजरा करतो की बहुजन समाज पार्टी नक्कीच नागपुरातून विजयी होईल. कारण हे दीक्षाभूमी आहे, ऊर्जा केंद्र आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत निर्माण करायचा असेल तर तो नागपुरापासून आम्ही त्याची सुरुवात करूया. त्यासाठी आज बहुजन समाज पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आजच्या या रॅलीचं आयोजन केलेलं आहे. निश्चितच नागपूरमधून जे आहे जो एक संकल्प केलेला आहे की येणारी जे निवडणूक आहे आता होणारी 1-2 महिन्यामध्ये त्यामध्ये बहुजन समाज पार्टीचा उमेदवार निवडून येईल अशी एक संकल्प केला आहे. जिल्हाध्यक्ष मेसरामजी आमच्यासोबत. काय सांगाल? आज खूप मोठा दिवस आहे. इथे
ढोल ताशाच्या गजरात तुम्ही मान्यवर कांशीरामजीचा वाढदिवस साजरा करताय? आज बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांचा 90वा जन्मदिवस पूर्ण देशातच नाही तर पूर्ण विश्वामध्ये साजरा करत आहेत. कारण की बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी या देशामध्ये कन्याकुमारी पासनं तर काश्मीर पर्यंत जय भीमचा नारा लावला आणि त्याचसोबत आज 90व्या जन्मदिवसाचे औचित्य घेऊन आम्ही एक संकल्प घेत आहोत. नागपूर जिल्ह्याच्या दोन लोकसभेमध्ये संकल्प घेत आहोत की आम्ही या 2 लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात बहुजन समाजाचा विश्वास प्राप्त करून मोठ्या संख्येने बहुजन समाज पार्टीची ताकद या जिल्ह्यामध्ये निर्माण होईल असा संकल्प आज आम्ही मान्यवर साहेबांच्या 90व्या जन्मदिवसाच्या औचित्य घेऊन सगळ्यांनी घेत आहोत. माझ्यासोबत बहुजन समाज पार्टीचे युवा कार्यकर्ता सुबोध साखरे सुद्धा आहे. नेहमी ते उत्तर नागपूरमध्ये सक्रिय असतात आणि अनेक समस्या ते जाणून घेतात आणि सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा करतात. आज संविधान चौकामध्ये मान्यवर कांशीरामजीची जयंती जी आहे मोठ्या धूमधडाक्या ढोल ताशाच्या गजरात इथे साजरी करण्यात येत आहे. काय सांगाल? मी सर्वप्रथम मान्यवर कांशीराम साहेबाच्या 90व्या जयंतीच्या माझ्या परिवारतर्फे माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आज 2024 मध्ये सध्या बहुजनाची सत्ता आपल्या हाती काळाची गरज आहे, जेणेकरून आपल्याला आपले हक अधिकार व जे आपण मूलभूत अधिकारापासून वंचित आहोत ते आपल्या हातात येतील. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होते की ज्या आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला देशाची शासन करते जमात बनायची आहे. तसेच मान्यवर कांशीराम साहेबांनी बी आम्हाला सांगितलेले होते की आपल्या हातात सत्ता घ्या न. सत्ते ही एक मास्टर की आहे की ज्यामुळे सर्व समस्या दूर होतात चाबी हाती घेतल्यामुळे. मान्यवर कांशीराम साहेबांनी बोलले की मैं अकेला चला था जानी भी मंजिल है, लोग जुड़ते गए और कारवा बढ़ता गया. और मान्यवर कांशीराम साहब ने मांगने वाले समाज में दलाल पैदा होते हैं और देने वाले समाज में लाल पैदा होते हैं. यही आशा मैं रखता हूँ कि हमारे समाज ने मांगने वाला समाज नहीं देने वाला समाज बनना चाहिए. निश्चितच जे आहे मान्यवर कांशीरामजीनं सांगितलं होतं की मांगने वाला समाज नाही बनना चाहिए, हम देने वाला समाज बनना चाहिए. निश्चितच भारताच्या मोठ्या प्रदेशातून म्हणजे उत्तर प्रदेशातून 4 वेळा तिथे सत्ता स्थापन केली बहुजन समाज पार्टीने. मान्यवर कांशीरामजीच्या नेतृत्वामध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आताही जो बहुजन समाज पार्टी या देशातली ही 3री मोठी पार्टी आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता येणाऱ्या लोकसभेमध्ये त्या सर्वच जागा लढवणार आहे. पण नक्कीच जे आहे नागपूरमध्ये जो आज घोषणा देण्यात आलेला आहे की नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक आणि लोकसभा मतदारसंघामधून जे आहे आम्ही इथून जे आमचे उमेदवार निवडून आणूया असा आज मान्यवर कांशीरामजीच्या जयंतीनिमित्त घोषणा केलेली आहे. आणखी एक दुसरा प्रश्न, मान्यवर कांशीरामजींची बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याची खूप इच्छा होती पण ती त्यांची पूर्ण नाही झाली. 9 ऑक्टोबर 2006 रोजी मान्यवर कांशीराम साहेब यांच्या महापरिनिर्वाण झाला होता. त्या याच्या अगोदर म्हणजे 9 ऑक्टोबर 2006च्या अगोदर त्यांना ब्रेन स्ट्रोकचा एक स्ट्रोक झाला होता. त्यांनी एक स्वप्न बघितलं होतं की मेरा सपनों का भारत अशोक सम्राट का. काही त्यांच्या एक प्रकृतीमुळे ते बुद्ध धर्म स्वीकारू संघात आम्ही आपले उमेदवार विजय करू असा संकल्प आज मान्यवर कांशीरामजीच्या जयंती दिनी आज या ठिकाणी घेतला. बघत राहा WS न्यूज, IBM TV 9. जय भीम, नमो बुद्धाय.